नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकटवाडीतून. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या प्रहसनाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे 50 वर्षांनंतरची दुनियादारी. यामध्ये आपण पाहतोय मराठी चित्रपट सृष्टीतले कलाकार 50 वर्षांनंतर काय करत असतील याविषयीचं एक धमाल प्रहसन. पाहुयात पुढे. सिद्धू, सिद्धू, अरे असं वाकडू का उभं राहिलंयस? सिद्धू तरी उभा राहा. आमचा कुठं सोना सोना थांब ग एक मिनिट. गुडघ्याचा कोणा दुखतोय सोनाच्या? राह उभी नीट. झालीस का ग नीट? कशी आहेस ग सोना? बरी आहे. काय ग आणि हे त्या दुबईच्या वाळवंटात खूप वेळ फिरतेस का ग? का? कशी झाली ही दिसायला? अगं जोक नंतर कर, आधी मला सरळ कर. झालीस की ग सरळ आता? हा. आणि सोना ऐक, आता ना आपले ते दिवस गेले नाही का नाचायचे वगैरे. आता नको हे सगळं करत जाऊस. हा, हे वयाचं तुम्हाला नको सांगूस. परवाच मला आहे ना अप्सरा आली या गाण्यावर 1.5 लाख वेळा नाचणारी अभिनेत्री म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड झालाय माझा. सोनाली, आह, अगं दुबईत काय करतेस? समुद्र किनारी एक फार्म हाऊस घेतले आणि सुपारीच्या बागा लावल्यात तिकडे. वा वा वा, चांगलंय. हा, कलाकाराच्या आयुष्यात सुपारी पाहिजेच. हा, सुपारी पाहिजे. हे फार चांगलं काम केलंयस तू. जेव है की नाही अहमद? काय आहे हे? ते काय झालंय, आता वय झालं ना त्यांचं, ते मध्ये मध्ये त्यांचा अँकी आंदोलन होतो. हाँ, जानती हो दुनिया में सबसे बड़ा बोझ कौन सा होता है? हा, कौन सा? चल गजा करू मजा. बहुत बड़ा बोझ है मुझ पर. हा, हिचं वेगळंच चॅनल लागलंय. अरे तुमचा अख्खा पिक्चर वेगळा लागला. तुम्ही काय करताय ते बघा. का काय झालं? दुनियादारीतून डायरेक्ट शोलेत गेला तुम्ही. तो शोलेच होता. कसं काय? हे कपडे बघा ना तसेच आहेत. हो रे यार, मला आता कळलं ते. याच्या मामाच्या याच्या आजोबाचा याच्या पंजोबा आता सगळे आले तर एक सेल्फी काढूया का? या, हो, काढा, वाय काढा, काढा. नॉट. लेट्स टेक अ सेल्फी. या, कोण काढणार, कोण फोटो काढायला, कोण फोन camera कोणाकडे? एक मिनिट माझ्याकडे अच्छा, आहे. अच्छा. अरे सुबोध, तुझं चोरीला गेला होता ना? आला सापडला सेम आहे. मिळाला असेल चला आता. मी सगळ्यांचा फोटो काढतो. सगळ्यांनी बघा इकडे. हा, आमचा कुठं? ठीक आहे, तुमचा नको काढू का? नाही आमचा काढ. चला 1 2 3. आमचा कुठं? नको. तू नको घेऊस मग. नको एवढा त्रास होत नाही असेल आमचा तर. कुठं चेहरा दिसला झालाय. चला नीट या सगळे. कॅमेरा द्या. 1 2 3. याच्या मामा आमचा कुठं? याच्या मामा खिचिक. खिचूक कुचूक. मस्त. रेकॉर्डिंग नाही, शूटिंग फोटो काढलाय. आमचे कुठे डायलॉग थोडी नाही. माझा मजे बाबा. अरे बाबा, कसा आलाय बघ रे जरा सुबोध. सईचं पाऊट बघ त्याच्यात कसं. हा, अरे बाप रे. मस्त आलाय ना. सई आज पण पाऊट काय सुंदर करतेस ग तू. हा? थँक्यू सुबोध. मला आणि सवयच आहे ना आधीपासून. अरे सवय कशाची? हे दोन्ही साईडच्या दाडा काढल्या तिच्या, आपोआप पाऊट होतोय म्हणून. पाऊट दे मला.
साऊथ गप्प बसा सिद्धू, खूप मारेन तुला मी. ए माझ्या काय दाढा काढल्याचं आई ग सांगतेस हा? मी सांगू का की तुझ्या दोन्ही कानांमध्ये मशीन आहे. परवा एका इव्हेंट मध्ये ही गाणी संपल्यानंतर सुद्धा नाचत होती. नाही नाही, गाण्याचे बीट ऐकू येत होते मला. अगं डुसके, तो जनरेटर चालू होता. काय बोलायचं हिला आता? एक मिनिट यार, तुमच्या फालतू गप्पा झाल्या असतील तर आपण चर्चा पुढे न्यायची का? खरे खरे हा, खरे मग? मी काय म्हणतो, मी जरा मध्ये येतो कारण- सेंटर ते ज्येष्ठ नागरिक संघाचा अजेंडा काय ते सांग बरं. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आज आपण हा जो काही ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलेला आहे त्याचं आता आपण उद्घाटन करतोय. बरेच दिवसांनी आपण सगळे एकत्र आलो, मला फार छान वाटतंय. तर आता आपण असं करूया की सुरुवात करूयात मिटिंगला, आणि कोणाच्या काही समस्या असतील तर तुम्ही मांडा, आपण त्याचं निराकरण करायचा प्रयत्न करू. माझी हा, अच्छा. ते जरा हाफ तिकिटाचं बघा ना, ते प्रवासात खूप प्रॉब्लेम होता तो. अरे अजून किती हाफ पाहिजे तुला? नको रे सारखं हाफ तिकीट मागू. अरे ते प्रोड्युसर पण हाफ पेमेंट देते सगळ्यांना. म्हणतात तुम्हाला हाफ तिकीट लागतं तर फुल पेमेंट कशाला, हाफ पेमेंट घ्या ना. नको नको, हाफ पेमेंट नको. अरे नार्वेकर काय करतोय? बाम लावतोय. नाही, नाही, मी काय म्हणतो, लावा बाम, पण एकट्याला लावा. त्याला पण लावताय तुम्ही मगापासून असा. ते दुखी रे, लई त्रास होतोय रे. अरे असं असं. कसला हा त्रास आमे. पण एक मस्त आहे हा तुझं, तुझी स्टाईल मारायची सवय काही जात नाही. गॉगल विगल हा मस्त. नाही नाही, परवा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. त्याच्या मामाच्या त्या आजोबाचा पंजोबा, हे मोतीबिंदूचं ऑपरेशन किती मस्त सोपं गेलं असेल डॉक्टरांना. का? जरा डोळे मोठे केले की मोतीबिंदू आपोआप डॉक्टर समोर पडले असतील करून. एवढे नाही, नाही, असं द्या, असं द्या. ए सुबोध, हा काय गो? तुझं काय चाललंय रे सध्या? बायोपिक वगैरे करतोस की नाही? नाही, मी आता सोया पीक करतो. काय? सोयाबीनची शेती करतोय आता. सगळे बायोपिक करून झाले. हा, एवढे मोठे मोठे माणसं होते, सगळ्यांवरती बायोपिक केल्या. मग नंतर मी स्पॉट बॉय, हेअर ड्रेसर ह्यांच्यावर पण बायोपिक करून झाल्या. आता शेती करतोय, 2 एकरामध्ये कापूस लावलाय आणि बाकी बायोगॅस प्रकल्प आहेत. वा वा वा. एकीकाळी हापूस सिनेमा केला, आता कापूस कर. आणि बघणार कोण? हे, कापसाच्या वाती वळता वळता बायका बघतील. आणि कापूस सिनेमा हिट झाला तर म्हणता येईल कापसाला हमी भाव मिळाला. वा 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 वा, त्याची tweet ती बाप ती. सई, हा, तुला संजय दादाजीचा फोन आला होता का ग? ए काय रे बच्चू, दादाजी काय म्हणतोस त्याला? दादा म्हण ना. नाही नाही, ते माझ्या नातवंड्यामुळे होतं. त्यांना तो हिंदीतला वाटतो म्हणून त्याला दादाजी दादाजी असं म्हणतात, माहितीये का? मला सांग ना, फोन आला होता का? नाही, दादाचा फोन नाही आला. का रे? काही नाही, ते आपल्याला घेऊन पिक्चर करणार आहेत. अरे वा, कुठला? म्हातारेवाली लव्ह स्टोरी. अरे मला पण घेऊन पिक्चर करणार होते. कुठला? दुनिया आजारी. अरे तुम्ही माझं ऐका आणि त्याच्या बोलण्यावर ना विश्वास ठेवू नका. त्या श्रेया बुगडेची हयात गेली, अजून सिनेमा करतोय तो तिच्या बरोबर. हो ना ग. अगं त्याच्या पिक्चरची वाट बघता बघता गेली बिचारी. त्याच्या मामा दुबईला गेली, दुबईला. अगं बाई, दुबईला गेली, मग मला कशी नाही दिसली कुठं? अरे ती काय उंट आहे का तुला कुठेही दिसायला? याच्या मामा आमचा उंट. मी काय म्हणतो, ए, श्रेया बोगडे दुबईला काय करते? दुबई तू करत असेल म्हणजे? इथे फुबाई फुलं आली होती, तिकडे दुबई तू. ए गप रे सिद्ध्या, तसं नाहीये. ती दुबईमध्ये ज्येष्ठ महिला बचत गटाची अध्यक्ष झालीये म्हणे. वा 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 वा, विनोदच म्हणायचा. ज्या महिलेने आयुष्यात कधी बचत नाही केली ती बचत गटाची अध्यक्ष झाली. केवढा मोठा जोक आहे हा. हे तुम्हाला कळलं का? संजय जाधवला ऑस्कर मिळाला, ऑस्कर. काय सांगतो सर रे? कुठल्या चित्रपटाच्या डिरेक्शन साठी? नाही नाही, ऍक्टिंग साठी. अरे बापरे, एवढी चांगली ऍक्टिंग केली त्यांनी. नाही नाही, ऑस्करवाले म्हणाले हा पुरस्कार दिल्यावर तरी थांबतील ते, म्हणून लवकर दिलाय. काय चाललंय यार तुमचं फालतूगिरी? मुद्द्याचं बोलायचं तर बोला, नाही तर मी घरी चाललो.
ए अँकी बॉय असं काय वागतोस तू हा खूप चिडचिडा झालाय रे स्वभाव तुझा असा नव्हतास तू आणि तुला मोठी शानी 16 वर्षाची आली मोठी मला सांगते हो ना आणि अशी पोस्ट देऊन देऊन माणकाचा त्रास झाला हिला. अरे काय हसताय तुम्ही माझा सोडा हा अँकी बॉय बघा किती चिडचिडा झालाय ते मी काय म्हणतो त्याला ना आपण आता चंदू सरांकडे पाठवायला पाहिजे. अरे हो हे चंदू सर काय करतात हल्ली? चिडचिड हे चिडचिड्या म्हाताऱ्यांसाठी ते योगा क्लास घेतात. प्राणायामाने चिडचिड कशी कमी करायची हे शिकवतात. मी काय म्हणतो चला जरा पटापट आवरा मला जरा निघायचंय. कुठे जायचंय सर तुम्हाला? अरे तुम्हाला माहित नाही का अरे आरची आजी झाली ना. एवढ्या लवकर? एवढं लवकर म्हणजे काय 9वीत असताना ती हिरोईन झाली आतापर्यंत आजी व्हायला काय प्रॉब्लेम आहे. चला जायचंय मला ते बारसाई नातवाचं नाव ठेवायचंय. वा 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 काय काय नाव ठरवलंय? लोटस. लोटस? नाही नाही ऍक्च्युली पंकज नाव आहे त्याचं पण ती नाव ठेवताना पण म्हणत होती मराठीत सांगितलं कळत नाही का इंग्लिश मध्ये सांगू का म्हणून तिने ठेवलं लोटस KRU 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 केआरू काय? कुर्र ते पण तिने इंग्लिश मध्ये केलं. परश्या काय करतो सध्या? ते भोजपुरी पिक्चर करतो हल्ली तो तिकडे सेटल झाला तो परवा त्याचा पिक्चर रिलीज झाला म्हणे. कुठला पिक्चर? सह्या झिंगाट लुगाई बुंगाट 100 कोटी क्रॉस. काय झालं सई? मुस्काडो में दर्द? ते दाताखाली नसतं का मुस्काडो? अरे मुस्काडो नाही मसडो में दर्द असं आहे ते विषयांतर नका करू. सई काय झालंय तुला? अरे काय होतं ना अँकी माझे आता दात पडलेत ना तर हवा आली की तोंड उघडले की हवा आत जाते आणि मग त्याचं झिणझिणत आणि 2-2 दिवस मला बोलता येत नाही. मग अगं मग तू त्या विजय पाटकरांच्या क्लासेसला का जात नाहीस? ते पाटकर काय करतात सध्या? मायमिंग शिकवतात दात नसलेल्या म्हाताऱ्यांना. वा 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 पाटकरांचा बिझनेस मस्त चाललाय पण पाटकरांवरून आठवलं वाडकर काय करतात हल्ली? ते नासामध्ये जॉईन झाले आता. अरे वा वाड्या काका काय करतो नासा मध्ये? यानाच्या टपावर बसून पृथ्वीची सेल्फी काढतो आणि नासाला पाठवतो. मी काय म्हणतो स्वप्नील तुझं काय चाललंय हल्ली? अरे कडक आओ ना फिर कधी माझ्या स्टॉलवर. अरे वा बच्चू तू स्टॉल टाकलायस कशाचा आणि कुठे? खालापूर टोल नाक्याला. कशाचा? बाकर वडापाव. बाकर वडापाव स्टॉल. पुण्याची बाकरवडी आणि मुंबईचा वडा असं एकत्र केले. वा 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 आणि मग ह्याचा बिझनेसचा मोगरा फुलला. बिझनेसचा मोगरा. आणि मग फावल्या वेळात फुगे विकतो. अजूनही कॉन्फिडन्स आहे लोक घेतील म्हणून. काय फुगे तुझी पण पार्टनरशिप आहे या बिझनेस मध्ये. काय करतात हे? हे फुग्यात हवा भरतात. अच्छा, अच्छा. एक मिनिट ते प्रवीण तरडे काय करतात हल्ली? ते प्रवीण तरडे आता नवीन सिनेमा करतात ना सगळ्यांना घेऊन. कुठला? 80 पॅटर्न सगळे 80 वर्षाचे कलाकार दाखवलेत त्याच्यामध्ये. कोण कोण कलाकार आहे त्याच्यामध्ये? तेच नेहमीचे दया पिट्या. वा वा तुमची गॉसिपिंगची सवय नाही गेलेली बरं का एवढे वर्ष झाली पण. अहो, काय करणार म्हातारपणात वेळ जात नाही काय करणार. तरुणपणे पण तुम्ही असाच वेळ वायाला घालवलेला आहे आता तर काय सांगताय? ए ऐका ना माझ्याकडे ना टाइमपास साठी एक आयडिया आहे. रवी जातो सिनेमा बघायचा आहे. नाही नाही रवी जाधवचे सगळे सिनेमे ठाणे महानगरपालिकेने जप्त केलेत. काय करतात त्या सीडीचं आता? ते विदेशी पाहुणे ठाण्यामध्ये आले की आमचं ठाणं म्हणून त्या सीड्या दाखवतात. त्याच्या मामा त्याचा ठाणे आमचे मामा. हो माग काश्मीरचं शूटिंग त्यांनी तलावपाळीवर केलं होतं. अरे निलेश साबळे सध्या काय करतो रे? काही नाही सध्या घरीच असतो तो. आता आठवत नाही म्हणे त्याला. हा त्याचा जुनाच रोग आहे. तरुणपणी विसरला आता आपण डॉक्टर आहोत म्हणून. आता तर काय घेऊन बसला? मी काय म्हणते आम्या तुझं काय चाललंय रे सध्या? माझं काय मी अजून फिट आहे. लोकांना काम देतो हल्ली. अरे वा कोणाला? निपुण. त्याला मी डिरेक्शनची कामं देतो मग तो मला ऍक्टिंगची कामं देतो. तर मी काय म्हणतो आता सगळ्यांची पोटभर पंच झाली असतील तर मी काय बोलू का? त्याच्यासाठी आता मी आलोय ते काम करतो. बोला बोला बोला.
मला फार बरं वाटलं की आज आपण सगळे एकत्र आलो. खरं तर आपण सगळे एकत्र यावे म्हणूनच मी आयडिया केली होती. इतकी वर्ष आपण एकत्र कामं केली, पण आता विखुरले गेलो होतो, कोण कुठं. म्हणून सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी माझा हा प्रपंच होता. कसं आहे, कलाकार कुठलीही भूमिका केल्यानंतर मेकअप काढून ठेवू शकतो, पण म्हातारपणाच्या या भूमिकेचा एकदा रंग आपल्याला लागला का तो काढणं कुणाला शक्य नसतं. कलाकाराचं आयुष्य जातं स्वतःची ओळख बनवण्यात, आणि ती तो बनवतो सुद्धा, पैसा पण कमावतो. पण म्हातारपणी पैशाच्या चिंतेपेक्षा लोक आपल्याला ओळखतात की नाही ह्याची चिंता कलाकाराला जास्त असते. पण एखाद्या कट्ट्यावर पोरांच्या गर्दीतून जर असा आवाज आला, अरे त्यांना ओळखलं का, ते कोण आहेत माहितीये का, बास एवढी 2 वाक्य, एवढ्या 2 वाक्यांनी 100 सलाईंचं बळ कलाकाराच्या अंगात संचारतं. या क्षेत्रात रोज नवे कार्य येतात. आजचा स्टार उद्याचा सुपरस्टार होतो, पण उतार वयात हा तारा फक्त म्हातारा असतो. अनेकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. टाळ्या शिट्ट्या गर्दीत रमणारा एकटा कसा जगणार. म्हणूनच तुम्हाला कधी एकटं वाटू नये म्हणून मी हा ज्येष्ठ नागरिक कलाकारांचा संघ स्थापन केलेला आहे. वा नागराज, फार फार चांगली आयडिया काढली हा. फार मला आवडली. अरे नुसती एवढीच आयडिया नाही, माझी आणखीन एक आयडिया आहे. मी सगळ्या कलाकारांना घेऊन एक पिक्चर करणार आहे आता. आणि यात तुम्ही सगळे असणार. पिक्चरचं नाव काय पिक्चरचं? वैसाट. वैसाट गाणं पण बनवतात अजय अतुल. वैसाट झालं जी. बस बस बस. अरे हे काय आहे? अण्णा त्याच्यापेक्षा तुम्ही मला कास्ट करा आणि फिल्मचं नाव द्या सई साठ झालं जी. नाही मी काय म्हणतो, 60 मी नाव ठेवीन, पण लोकांना नावातनच कळेल 60 वर्षाची झाली. चालेल का तुला? अरे बापरे नको राहू दे. याच्या मामाचे ते सोडा, मला सांगा कास्टिंग काय? अरे हिरो तर आपणच असणार. याच्या असं कसं मी असणार हिरो? नाही नाही असं आम्ही काय कसं? इथे काय मला डायबिटीजच्या hero गोळ्या कोणी घ्यायसाठी असू आलो देत, का? मला heroine तसं करा. नाही येणार. म्हणजे गोंधळ नको. माझ्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे. मी तुम्हाला कास्टिंग अरे वा कास्टिंग रेडी केलेली आहे आपण. हा, मी तुम्हाला मेन रोल कोणाकोणाचे येतो वाचून दाखवतो. दानाजी चौगुले, उत्तम साळुंके, मंगल धोत्रे, दगडू पवार, आणि विशेष भूमिकेत हिरोईन हिराबाई कासेवार. हे कोण आहेत? कोण आहे ते? कलाकार नवीन म्हातारे चेहरे घेऊनच मी पिक्चर करतोय. नाही पण तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही सगळे पिक्चर मध्ये आहात. अरे असणार म्हणजे काय, बोललो म्हणजे बोललो. अन्नाचा शब्द आहे. मी पहिल्या रांगेत असणार पिक्चर बघायला. ही तिकीट बघायला हे घ्या. पिक्चर प्रीमियरला यायचं. बघायला. पिक्चर प्रीमियरला यायचं. प्रीमियरला यायचं. तुला हाफ देऊ का फुल देऊ? प्रीमियरला जाऊन थकले लोक. हे घ्या. सगळ्यांनी यायचं. उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला येतो, तुम्ही नक्की पिक्चरला या. चला. मी जाऊन बोलतो आता त्याच्या बरोबर. काय बोलणारस तू? याच्या मामाच्या याच्या आजोबाचा याच्या पंजोबाईच्या मामाच्या त्यापेक्षा बोलूच नको तू. नाही बोलतो. अरे आमचा नंबर आमचा कुठं? बघू काय होत आहे आता बोलल्यावर. हा आला का? हे बोललास का रे सिद्धू? अरे बोललो काय म्हणाले? अरे सगळ्यांना मिळणार. सगळ्यांना रोल मिळणार. काय बोललास काय तू? डायरेक्ट गेलो आणि बोललो याच्या मामाच्या याच्या आजोबा पंजोबा याला काय अर्थ आहे? तू एवढा आम्हाला लेक्चर दिलंस आणि नुसती सिनेमाची तिकीट न देतोस म्हणजे काय? बरोबर. अरे पॉपकॉर्न समोसा चहा कोण देणार? बस तिथेच म्हणाले नागराज सर, सगळ्यांना पॉपकॉर्न समोसा आणि विदाऊट शुगर चहा मिळणार. अरे डील करून आलं. कशी वाटली डील?
अरे यानंतर मी येणार आहे स्वप्नील जोशी यांच्याकडे. स्वप्नील सर नमस्कार. नमस्कार. खरं तर 50 वर्षांनंतर तुम्ही कसे दिसणार आहात हे तुम्हाला जरी माहिती नसलं तरी आम्ही तुम्हाला दाखवलं इकडे. तुम्हाला हे प्रहसन कसं वाटलं आणि कसं वाटलं 50 वर्षे पुढे जाऊन? मी नेहमी हे सांगतो की जसं जी माझं घर आहे तसं चला हवा येऊ द्याचा मंच मला माझ्या घरासारखं वाटतं. इतके वेळा मी गेलोय तिथे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की या सगळ्या माझ्या मित्रांना मैत्रिणींना मी ॲक्च्युली ग्रो होताना पाहिले आणि याचं कौतुक करून की त्यांच्यातला हंगर, त्यांच्यातली जी भूक आहे चांगलं करत राहण्याची, ती संपूर्ण चमूची भागलेली नाही हे पाहून फार आनंद होतो, फार अभिमान वाटतो. या परिवाराचा आपण भाग होतो ह्याचा फार 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 अभिमान वाटतो. चला हव्या होत्याच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. झी मराठीला खूप खूप शुभेच्छा. वा वा वा, धन्यवाद सर, धन्यवाद. यानंतर येणार आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता. हा पुरस्कार काल ज्यांनी पटकावला अमेय वाघ आपल्या बरोबर आहे. अमेय, स्वागत. अमेय, काय सांगशील? पुरस्कार मिळालेला आहे, काय आहेत भावना? खरंच खूप छान वाटतंय, कारण हा मला मिळालेला पहिला झी गौरव पुरस्कार आहे. याच्या आधी नामांकन मिळालं होतं पण पुरस्कार कधी मिळाला नव्हता. सो खरोखर खूप स्पेशल पुरस्कार आहे आणि आमची गर्लफ्रेंडची अख्खी टीमला मी हा पुरस्कार डेडिकेट करतो. थँक्यू सो मच. अभिनंदन अमेय. आणि तुझ्यासमोर आम्ही एक प्रहसन पण सादर केलं ज्याच्यामध्ये 50 वर्षांनंतरचं अमेय सुद्धा आम्ही सगळ्यांना दाखवलं. तुला कसा वाटला तो? ऍक्च्युली खूप भारी वाटलं आणि अर्थातच तुमची टीम कमाल आहे. मी अख्ख्या टीमचा फॅन आहे. त्यामुळे आपण जेव्हा कुठल्याही स्किटमध्ये दिसतो, स्वतःचं काही आपल्याला एक मिमिक्री किंवा आपला काही उल्लेख दिसतो, तेव्हा खरोखर असा खूप छान वाटतं, अभिमान वाटतो. हॅट्स ऑफ, मजा आली बघायला. वा 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 वा, धन्यवाद अमेय, धन्यवाद. सिद्धार्थ जाधव आपल्या बरोबर आहेत. कसं वाटलं तुम्हाला हे प्रहसन? आणि सिद्धार्थ, कधी तू विचार केला होतास का की 50 वर्षानंतर तू कसा असशील? पहिली गोष्ट म्हणजे खूप गंमत वाटली, पण एक आहे की 50 वर्षानंतर सुद्धा सिद्धार्थ जाधवला तुम्ही तेवढाच एनर्जेटिक दाखवलात. म्हणजे जसं ही म्हणाली की आपली श्रेया सई म्हणाली की आता किडी नाहीत, आता रॉड आहेत, पण रॉड असले तरी काय मस्ती जात नाही असं आहे ना. आणि कुशल आय लव्ह यू, ह्याच्या मामाच्या पंजोबा. वा 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 वा. तर मंडळी, सुरू झालेलं आहे चला हवा येऊ द्याचं नवं कोर पर्व, ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. तर या पर्वाअंतर्गत आज सुद्धा लेडीज तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. मंडळी, कलाकाराला प्रसंगावधान राखावंच लागतं, कारण त्याच्यावरती कुठला प्रसंग येईल आणि कुठल्या प्रसंगात काय करावं लागेल सांगता येत नाही. अशीच वेळ आलेली आहे एका नव्या दिग्दर्शकावर, ज्यानं थुकरटवाडीच्या मंचावरती बसवलेलं आहे नवकोरं नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे मुलगे आझम. हो हो, त्यांचं मुगले आझम होतं, यांचं आहे मुलगे आझम. पण प्रॉब्लेम असा झालाय, नाटकाच्या दिवशीच अकबर बादशाह आणि अनारकली गायब झालेले आहेत, ते आलेलेच नाहीयेत. आता नाटक कसं करायचं? म्हणून दिग्दर्शकानं एक नवी अनारकली आणि एक नवे अकबर बादशाह शोधलेले आहेत. बघूयात मग आता ऐन वेळेला त्याला कोण मिळालंय आणि नाटक कसं होणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहलता तावडे वसईकर, योगेश शिरसाट आणि प्रवीण डाळिंबकर. अरे अरे सरा घोळ झालाय. काय झालं? अरे आमच्या गावामध्ये नाही का आम्हाला नाटक बसवायचंय मुलगी आझम. मुलगी आझम नाही, ते मुगले आझम असं असेल. अरे मुलानंच घोळ केलाय ना, म्हणून नाटकाचं नाव मुलगी आझम. हा, नाटकाचा अकबर गेलाय पळून. मग त्याच्यासाठी माझा एक शाळेमध्ये एक मित्र आहे पिऊन, त्याला केलं मी कस तरी रेडी अकबर म्हणून. आणि अनारकलीचं काय? बरोबर मुद्द्यात हात घातला तू. आपल्या शाळेतल्या त्या वसईकर मॅडम आहेत ना, त्या आज अनारकली आहेत. अरे देवा. येते तर जाता. चहा घेणार का? चहा? हा द्या द्या. आमचे 10 वाक्य तुमचे. हा ठीक. सही करा, सही करा पटकन. अरे तू आज चहापणा आहे, चहापणाचं काय घेऊन बसला तू? तेच म्हणायलो मी, काय घालून ठेवलंय मला हे? कसं वाटतंय एकच चूम, सगळ्याच्या सगळा घाम इथून इथपर्यंत आलाय माझ्या. अरे आपला अकबर गेला ना पळून, त्याच्यामुळे तुला आज अकबर झाला भाऊ. तू शाळेतली आज ड्युटी नको करू ना, आज ड्युटी नको करू. हा, ते सुट्टी टाकूनच आलोय मी. पण मग अनारकली कोण आहे ना आपल्या मॅडम, येता येतच आहे. कोण मॅडम? वसईकर मॅडम.
ए ए ए ए मुला इकडे मग रघुनाथ तू इकडे काय करतोय? मॅडम या नाटकामध्ये मी अकबर करतोय. हा अकबर असेल ना तर मी या नाटकात काम करणार नाही. सो डिस्गस्टिंग. नाही नाही पाडलंच पाहिजे आपण. काय सोशल डिस्कस्टिंग. त्याला डिस्टन्सिंग म्हणतात. जाऊ दे, याला सांगण्यात काही अर्थच नाहीये. हा असेल ना नाटकात तर मी करणार नाही. अहो मॅडम आपला अकबर आहे ना तो गेलाय पळून म्हणून हा उभा राहिलाय नाटकात. यांना काय केलं तुम्ही अनारकली? अरे आपल्या नाटकातली अनारकली आहे ना कोमल गोडके तिला झाल्या ऐन टायमाला काच नाही. हो ना, अभिनयाची खास म्हणून तिला नाटकात घेतली तर तिला कांजण्याची खास सुरू झाली. काय नाका खाली पांढरा जुडर बसल्यासारखं झाले. काढून टाकू काही मिशी? हा बिना मिशीचा अकबर कधी पाहिला का? हो ना, तुकार पंचा डाळिंबकर आणि बिना मिशीचा अकबर शक्य का? ग्रेट ऍक्टर बद्दल बोलू नका, आपण अनारकली करा. चला मी अनारकली. हा अरे हे का अनारकली म्हणलं की लगेच नाचायचं का? अरे लोक येऊन बसलेत, आरडू राहिलेत, ओरडू राहिलेत, मग अंत पाहू नका बरं का तुम्ही. अरे तो घोग्यामध्ये चित्त संमती बांधा. भोंगे बोलायचं भोंगे. सोलपैराम असतो त्यांच्या अनुस्वार. हा तेच ते. तर माझं चेक करा ना. ईडी आहे काय? मॅडम ते चेक करायचं नाहीये. त्याने जर बटन दाबलं ना तर चेक करायच्या पण लायकीच्या राहणार नाही. या पुढचं या सोलपैराम. हा हा घेतो बसन तुम्ही. हा सुरू करा सुरू करा. हा तर प्रेक्षक हो, आपल्या समोर सादर होत आहेत अवघ्या 0 मिनिटांमध्ये नाट्यकंड संस्था पिंपळखुटा प्रस्तुत सर घोघे सिमेंट प्रस्तुत. बरोबर ना? बरोबर. आपल्या समोर सादर करीत आहेत एक धमाल राजकीय नाटक मुलगे आझम. चला करा 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 ना सुरू करा. पडद्यावर घे पडद्यावर. हा घ्या अकबर. सुरू करा अनारकली. अब्बा अब्बा हुजूर मी तुझा. सुरू कर. हा डायलॉग डायलॉग काय हाँ डायलॉग क्या? जहां पना मेरे मोहब्बत की मुकम्मल वफा चाहती हूँ, सलीम से रूबरू होने की आपसे रजा चाहती हूँ. मैंने सलीम से बेइंतहा मोहब्बत की है जैसे कांटों ने फूलों की हिफाजत की है. हाँ, हे सगळं मी माझ्या परीने घेणार आहे. स्क्रिप्ट द्या. ओके रेडी आहे. पडदा उघड पडदा उघड. हाँ प्रतिजहापना विषय विवाहास परवानगी आणि 4 दिवसांची रजा मिळण्याबाबत अर्जदार कुमारी अनारकली वसईकर, वर्ग शिक्षिका 4थी ब, शाळा क्रमांक 3. महोदय जहापणा, वरील विषयी विनंती अर्ज करते की आपले चिरंजीव कुमार सलीम यांनी भरारी पथकानं अचानक वर्गाला भेट द्यावी तशी माझ्या हृदयाला भेट दिली. वेतन आयोगानं पगार वाढावा तसा माझा आनंद वाढला तरी मेहरबान साहेबांनी अर्जांचा जाणीवपूर्वक विचार करून या प्रकरणात विशेष लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी आणि लग्नासाठी 4 दिवसांची रजा मंजूर करावी. आपली विश्वासू अनारकली वसईकर. द्या मॅडम मी नोटीस फिरून आणतो. अरे हे काय शाळा आहे का दरबार आहे? सॉरी सॉरी. लगा चालला नोटीस फिरवायला शाळेत. हो मॅडम तुमचं ते रजिस्टर ठेवा बाजूला, मी जे सांगतो ते डायलॉग घ्या. द्या मॅडम. लगे रजिस्टर घे तू. हाँ मैडम हाँ क्या? मेरे मोहब्बत की मुकम्मल वफा चाहती हूँ,
सलीम से रूबरू होने की रजा चाहती हूँ मैंने सलीम से बेइंतहा मोहब्बत की है जैसे कांटों ने फूलों की हिफाजत की है. वाचन करायचं असेल तर मस्त चालतं हा अभिनय यांचा. जहापना हाँ मैं अपने मोहब्बत के लिए कंबल चाहती हूँ. सलीम से खोबरू खोने के लिए आपकी रजाई चाहती हूँ. वा मस्त मॅडम. अरे हे काय मस्त आहे काय सर चुकीची उर्दू बोल राहिली ती. त्या काय मग काय अनारकली काय उर्दूची मास्तरी नव्हती का? जमत ना थोडस. अरे पण तू काहून कौतुक करू राहिला त्याचं. त्यांचा नवरा हेडमास्तर आहे. मग असंच फाड्यावर त्यांनी ना एकदा मोराचं चित्र काढलं होतं आणि मी म्हटलं मॅडम उंट मस्त काढला. 2 महिने पगार बंद होता माझा. डेंजर आहे बाबा त्याच्यामुळे कौतुक करावं लागतं. मॅडम मस्त बरं का. अनारकलीला असं काहीही म्हणायचं नव्हतं. मी सांगतो अनारकलीला काय म्हणायचं होतं. आपण बसा. बोलण्याचा अर्थ त्यांचा वेगळा होता. म्हणायचं काय होतं तर कंबल नहीं मुकम्मल वफा चाहती हूँ और खोबरू खो खाने की रजा ही नहीं चाहिए होती. रूबरू होने की रजा चाहती थी. असं पाहिजे. पाहिलं का मॅडम तुमच्या चुका काढतोय. माझ्या चुका काढतोस कोंबडा बन. अरे मी काय तुमचा विद्यार्थी नाहीये. तुम्ही अनारकली आहात इथे. शाळा नाही इथं. आता इथं आहे तो फिर तुम सलीम तुम्हारा डायलॉग लिहो. हाँ मैं मेरा डायलॉग. जहापना अनारकली को मेरा दिल चाहता है इसके लिए मैं बागी भी बन सकता हूँ और हमें मिलाने के लिए तारे जमीन पर आएंगे क्योंकि हम है राही प्यार के और हम लगान करेंगे. लगान के बाद आपको आजोबा कहने के लिए 3 इडियट्स भी आएंगे. ठग्स ऑफ हिंदुस्तान पण त्याच्यात घुसेडून टाक म्हणजे एकदाची आमिर खानची बायोपिक होऊन जाईल. अनारकली फूल. हाय मी मर जाऊ. हे प्रेक्षक म्हणणार आहे स्किट बघून. अब्बाजान मैं अनारकली से बेइंतहा इश्क करता हूँ. मैं इसके लिए सल्तनत छोड़ दूंगा. सल्तनत छोड़ेंगे क्या करेंगे रे? किधर जाएगा? है क्या कौड़ी कमाने की अक्कल है देखो. अरे इधर तेरा बाप दिन रात मेहनत कर रहा घंटे घंटे को घंटा बजा रहा प्यून के कामा कर रहा और तेरे को इतनी भी अक्कल नहीं है 2 टके की छोकरी के लिए तू मेरे को छोड़ रहा. कोणती भाषा ही? ते मॅडम ऑब्झर्वेशन वर्किंग कॅरेक्टरायझेशन. हा म्हणजे काय ना मॅडम शकील भाई पंक्चरवाला नावाचा मित्र आहे माझा. त्याला मी ऑब्झर्व करून ठेवलं होतं. शकील भाई पंक्चरवाला. हा स्किट पंक्चर व्हायला नको त्यामुळे. आता तुम्ही बघा बाबा. अनारकली हाँ डायलॉग घ्या तुमचे. जहापणा सोनावणे बाई खाली बसा. उठायचं नाही तिकडून. पुढे झाला तुम्ही माझ्याशी लपून. हा 350 रुपये द्यायचे बाकी राहिले अजून. मुलांच्या शिकवणा घेते साडीला फॉल पिको करते पैसे दिले नाही त्यांनी अजून माझे. अनारकली सोनोने बाई से अशरफिया मांग रही है. 80 रुपये नाही 350 रुपये. पिको बोलता राहू द्या. डायलॉग घ्या नाटकातले. आलमपना हमें सलीम से बेइंतहा मोहब्बत है. चलो सलीम हम यहाँ से भाग के हैदराबाद चले जाए. हाँ खुद को क्या सैराट की आर्ची समझ रही क्या? अब्बूजान मैं अनारकली से बेइंतहा मोहब्बत करता हूँ. काय बाई त्या पोराला सांगा खालती बसा. बांबूवर चढलो का? कार्टन ना महाउपद्यापी आहे. जरा ऐकत नाहीत ही मुलं जहापना. आपले पर्सनल डायलॉग घालायचे आणि शेवटी जहापना म्हणलं तर मुगले आजम होत नाही मॅडम. घ्या डायलॉग घ्या. मेरे को सिखाने की जरूरत नहीं है. जहापना इधर देखो ना. मैं इसकी सेवा जी नहीं सकता. अरे बावली सूरत की इधर आ. इधर आ. अरे तू क्या पागल बिगल हो गया? ठीक है जा कर उस तेरे को जो जी में आए ना वो कर लेकिन बाद में मेरे कने आना नहीं. मेरे इजाजत की फुट्टी कौड़ी तेरे को दूंगा नहीं. देख ले तेरे तरह. हाय अल्लाह जहापना ये क्या कह दिया आपने? अपना ऐसे रहता फिर. हाँ जहापना हम मोहब्बत के सहारे जी लेंगे. अरे क्या है उसको भूख लगी तो क्या खिलाएगा मोहब्बत? अरे 2 रुपए कमाने की अक्कल नहीं तेरे को. अरे 40 रुपए डजन के अनार नहीं ले सकता तू अनारकली को संभालेगा. तू नको बोलू जहापण्या. मला माहिती तू कसा आहेस ते. हा ना 1 नंबरचा खोटा आहे जहापण्या. पैसे खातो हा. जबान को लगाम दे गुस्ताख अनारकली मैडम. हाँ उपास तपास वाला आदमी है कुछ भी आड़ नहीं लेने का. मैं अगर ऐसी पैसे खाने वाला रहूंगा ना तो अगला जन्म ढेकुर का मिलेगा मेरे को. मला तुझं चांगलंच माहिती आहे.
आम्ही जेव्हा पैसे काढतो ना कॉन्ट्रीब्युशन साठी भेळ आणायला सगळे टीचर्स, तेव्हा ना आम्ही त्याला 450 रुपये देतो. पण हा 200चीच भेळ आणतो आणि बाकीचे पैसे खाऊन टाकतो. अरे देवा, इतकी चिंदीगिरी करते आपण. ऐसे मुस्कान फोडूंगा ना साल्या. कुछ भी बातें कर रही. हाँ मान्य है मैं 250 की भेड़ लाता, लेकिन बाकी की मैं चाय कॉफी नहीं लाता क्या? चहा कॉफी मी नहीं पीती. हाँ, तुमको तो जुस्स लगता ना जुस्स. ए, जूस की बात ही मत करो. स्क्रिप्ट मतलब बोला यार. सलीम, हमें तुमसे प्रमेय है. प्रमेय भूमितीचा पेपर एक काय हो हा? अरे प्रेम म्हणा ना. मेंदूच्या बीजगणिताचाच प्रॉब्लेम आहे सगळा. माझ्या बीजगणिताचं सोडा, तुम्ही स्वतःकडे बघा जरा. माझं काय? पोषण आहाराच्या खिचडीत किती मीठ घालता? पोरांना नाही लागायचं जास्त मीठ. मला मीठ कमी लागतं ना. पाहिलं का सल्ल्या, तू ही अनारकली पोरांची खिचडी खाती, याच्यासाठी हिला भिंतीत चुनवलं पाहिजे. जास्त नखरे करू नकोस. हाँ. इकडे येशील ना अरे तर तुला तू- बरोबर बघते मी. अरे तो स्कूल की बात है, स्कूल में इधर काय को निकाल रहे इकडे माझी सल्ले, पोर अरे कुठे तू- पैसे ए, मागते? ए, माझ्याकडे येऊ नको. काय चाललंय रे तुमचं? काय चाललंय? हे भांडण बघायला आलोय काय मी? काय भांडण बघायला आलोय काय? नाही नाही नाही, हा, 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 मी करतो व्यवस्था. करतो काय करतो? अरे वा, स्टँडिंग ओवेशन. हे इडी बाई स्टँडिंग ओवेशन नाही, लोक चालल्यात घरी निघून. तुमचं भांडण बघायला आलो का हे डायरेक्टर? हा. ते भीतीत गाडाच्या सीनगरचा हो, लवकर लगेच करतो. चल, गाड्याला घे. लगेच करतो. घोगे सिमेंट, जानलेवा सिमेंट. मॅडम तुम्हाला नाही का आता भीतीत गाड्याचा सीन आहे आता लगेच. हा, आणा विटांचा फ्लेक्स आणा. कसला फ्लॅग बीज काय नसते, डायरेक्ट करणार आपण ओरिजिनल. इटा बिटा सगळं सामान येणार. मी काय येणार का पैसे लावायला? आपलं सिमेंट दिसलं पाहिजे ना जानलेवा, आणि करायचं नाही तर आपण डायरेक्ट जानलेवा. समजलं ना? हे आणणार आहे सामान आणा. या लवकर करा, सामान आणा. असं होणार सगळं. मला भिंतीत काढतात. हो डायरेक्टर आहो, हे आपलं ठरलं नव्हतं. मी नाही करणार हे सगळं. अहो मॅडम, ते आपल्या नाटकाचे स्पॉन्सर आहेत मॅडम. ते करावं लागेल अहो, मॅडम. म्हणून काय झालं, पण मी खरं कसं नाही करू? नाही गाड चालू तुम्ही ह्यामध्ये गाड चालू. नाही, थांबा. एक मिनिट. मी हा सीन करेन, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा ठीक आहे. एक भिंत बांधायला 2 माणसांना 10 दिवस लागतात. मग तीच भिंत 2 फुटांनी वाढवायला 10 माणसांना किती दिवस लागतील? सांगा लवकर. तुमच्याकडे आता 1 मिनिट आहे. कोणी कॉपी करायची नाही. लांब एक भिंत लांब. त्याला सही काढ. जमतंय का? लवकर थांबा जरा. लवकर करा. तोपर्यंत मी चहा पिऊन आले. ती मॅडम आपल्याला कुतून गेली ना पळून. आता कोणाला काढायचं मग? ते मला सांगू नको. गाड्याचा सीन झाला पाहिजे. बादशाला गाड. यानंतर येणार आहे मी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टंगडी यांच्याकडे. जीवन गौरव पुरस्काराने काल त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज ते आपल्या बरोबर आहेत. रोहिणीताई नमस्कार. आणि तुम्हाला आम्ही मिस करतो या मंचावरती, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा थुकरटवाडीचं वातावरण काहीतरी वेगळंच असतं. आणि कालच्या सुद्धा सोहळ्यात आम्ही तुम्हाला खरं तर खूप मिस केलंय, पण आत्ता तुम्ही आमच्या बरोबर आहात. आम्हाला खूप आनंद वाटतोय. अभिनंदन तुमचं. आणि काय सांगाल या पुरस्काराबद्दल? हवाई उद्या या कार्यक्रमामध्ये यायला नेहमीच आवडतं आम्हाला, आणि बऱ्याच वेळेला मी येऊन पण गेलेली आहे. आणि चित्रगौरव पुरस्कार मिळाला, त्याबद्दल माझा गौरव करण्यासाठी मला इथं बोलावलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. झी मराठीचे हा चित्रगौरव पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. आणि खूप मजा येते. प्रहसन पण तुम्ही पाहिलं आमचं 50 वर्षांनंतरची इंडस्ट्री कशी वाटली तुम्हाला? तुम्ही जे स्पूफ करत असता तुमच्या सिरियल्सचे किंवा फिल्म्सचे किंवा आमच्या कॅरेक्टर्सचे पण, ते पाहून तर मजा येतेच. पण तुम्ही जे कलाकार आहेत ते म्हणजे एकापेक्षा एक आहेत. धन्यवाद. तर मंडळी, आज आपल्या बरोबर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टंगडी आहेत. सांगुणा या नाटकासाठी आपल्या भूमिकेबद्दल शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवत सुरू झालेला आपला हा कला प्रवास जगप्रसिद्ध ठरला. गांधी या चित्रपटातील कस्तुरबा असो, अग्निपथ मधली अमिताभ बच्चन यांची आई असो, सारांश मधली संयमी पार्वती प्रधान असो, किंवा अगदी छोट्या पडद्यावरची आई आजी असो,
आपण केवळ भूमिका साकारल्या नाही तर त्या जगलात. आणि म्हणूनच या वर्षीचा सर्वोच्च मानाचा झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याचा जीवन गौरव पुरस्कार आपणास बहाल झाला आणि आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांची मान अभिमानानं उंचावली. यानंतर मी येणार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ज्यांनी काल पटकावलेला आहे. सायली संजीवसाठी जोरदार टाळ्या आणि अभिनंदन. सायली, तुझं काय सांगशील, काय तुझ्या भावना? झी गौरवचं पहिलं नामांकन आणि पहिला पुरस्कार, त्यामुळे ही खूप खूप महत्वाची आणि खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. वा. झी मराठीचे खूप आभार आणि खूप प्रेम. वा 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 वा. अभिनंदन सायली, अभिनंदन. आणि तुला विनंती करेन, तू पुढे सुद्धा आमच्या या कार्यक्रमात सहभागी राहा. सोनाली, सध्याच्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा सगळे नियम सांभाळत, सोशल डिस्टन्सिंग सांभाळत तू चित्रगौरवमध्ये एक अफलातून वेगळं नृत्य सादर केलं होतं. कसा होता तुझा अनुभव? साधारण 9 महिन्यांच्या गॅप नंतर मी पुन्हा एकदा स्टेजवरती लाईव्ह परफॉर्मन्स करते. खूप खूप आनंद झाला. एकतर 8 मिनिटाचा सलग ऍक्ट, त्यात इतकी सुंदर कोरिओग्राफी. आणि यंदा मला झी चित्रगौरव 2020 मध्ये लक्स गोल्डन ब्युटी ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झालाय. त्यामुळे खूप मनापासून आनंद होतोय. 12 वर्षाच्या गॅप नंतर ही ट्रॉफी माझ्या घरात येते, त्यामुळे अर्थातच खूप खूप आनंद होतोय. वा 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 वा. यानंतर आपल्या बरोबर आहे कालचा हँडसम अँकर आदिनाथ कोठारे. आदिनाथ, मनापासून तुझं स्वागत. तुझी एक इच्छा पूर्ण राहिलेली होती भविष्यात जाण्याची, ती इच्छा आम्ही पूर्ण केली आणि तुला भविष्यातली इंडस्ट्री दाखवली. कशी वाटली तुला? थँक्यू सो मच निलेश. मला खूप मजा आली, धमाल आली आणि खूप काय काय बघायला मिळालं, जवळून बघायला मिळालं. आय रिअली एन्जॉयड इट. थँक्यू तुझे आणि झी मराठीचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि पहिल्यांदा तू सूत्रसंचालन केलंस, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? कमालीचा एक्सपिरियन्स होता. माझ्या आयुष्यातलं पहिलं सूत्रसंचालन होतं हे. माझा पहिला अनुभव होता. पोहता येत नसताना डायरेक्ट समुद्रात उडी मारल्यासारखं मला वाटलं, पण निलेश तू माझ्यासोबत होतास, त्यामुळे तुझा सपोर्ट होता आणि खूप मजा आली. हातपाय मारत कसं बसा किनारा गाठला पण मला खरंच खूप मजा आली. इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. धन्यवाद आदिनाथ, धन्यवाद. आणि पुढे सुद्धा या कार्यक्रमात तू आमच्या बरोबर राहा ही तुला विनंती.